हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 19. ज्ञानाची सापेक्षता. गुणांना समजल्यावर आपल्याला कळायला लागतं की ज्ञान हे सापेक्ष आहे. एखाद्याशी त्याच्या आकलनाबद्दल वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. लोक जेव्हा सर्वजण असा उल्लेख करतात तेव्हा सर्वजण म्हणजे कोण? प्रत्येकाचं वर्तुळ वेगळं. ते कुटुंब, देश किंवा मानवता असू शकेल. ते फक्त 5 माणसांचंही असू शकेल. ज्ञानाची उपलब्धी अखंड आहे. कोणाला अधिक माहिती असेल, कोणाला कमी. ही ज्ञानाची शिडी आहे. आपण सर्वजण त्यावर कुठे ना कुठेतरी आहोत. आपण खालच्या पायरीवरच्या माणसापेक्षा अधिक जाणकारी आहोत आणि वरच्या पायरीवरच्या माणसापेक्षा अज्ञानी आहोत. जेव्हा फ्रॉइड सांगतात प्रत्येकजण ठराविक गोष्ट करतो, ते कोणाचा उल्लेख करीत आहेत? जेव्हा मोलकरण म्हणते सर्वजण मला या कामासाठी 5,000 रुपये देतात, तेव्हा सर्वजण कोण? न्यूटन म्हणतात सगळ्या वस्तूंना गुरुत्वाकर्षण असतं, तेव्हा ते कोणत्या वस्तूंचा संदर्भ देतात? आणि जेव्हा लहान मुलगा म्हणतो सगळ्या वस्तू मला त्रास देतात, सगळ्या म्हणजे कोणत्या? प्रत्येकजण त्याच्या दृष्टिकोनातून बरोबर असतो. त्याला काय म्हणायचं आहे हे आपण समजून घ्यायला हवं. हे जैनिझमच्या स्यादवाद सिद्धांतात स्पष्ट केलं आहे. स्यादवाद सर्वच दृष्टिकोन स्वीकारतात. कुठल्या ना कुठल्या प्रकारे सर्व खरे आहेत. त्या पातळीचे गुण असणाऱ्या सर्वांना जग तसंच दिसेल. स्यादवाद म्हणतात एक स्याद अस्ति, कोणत्या तरी रित्या आहे. 2 स्याद नास्ति, कोणत्या तरी रित्या नाही. 3 स्याद अस्ति नास्ति, कोणत्या तरी रित्या आहे आणि नाही. 4 स्याद अस्ति अव्यक्त, कोणत्या तरी रित्या आहे आणि अव्यक्त. 5 स्याद नास्ति अव्यक्त, कोणत्या तरी रित्या नाही आणि अव्यक्त. 6 स्याद अस्ति नास्ति अव्यक्त, कोणत्या तरी रित्या आहे, नाही आणि अव्यक्त. 7 स्याद अव्यक्त, कोणत्या तरी रित्या ते अव्यक्त. उदाहरणार्थ लक्षाधीशाचं बाळ, जिचं 10 रुपयाचं खेळणं तुटलं आहे आणि ती खूप दुःखी झाली. हा खरंच दुःखद प्रसंग आहे का? कोणत्या तरी प्रकारे तो आहे, कोणत्या तरी प्रकारे तो नाही, कोणत्या तरी प्रकारे अव्यक्त. त्यामुळे तो आहे, तो नाही आणि तो अव्यक्त. ज्याला संपूर्ण चित्र दिसतं त्याला समजेल की हे सगळे मुद्दे कसे बरोबर आहेत. ज्ञानीच्या दृष्टिकोनातून ते सर्व बरोबर आहेत, परंतु बाळाला मात्र एकच दृष्टिकोन बरोबर वाटतो. तत्वज्ञानानुसार अंतिम सत्याच्या संदर्भात एखादा ठामपणे म्हणू शकतो ते आहे, पण दुसरा म्हणतो ते नाही. तो सुद्धा बरोबर असू शकतो, कारण आपण त्याला अस्तित्व म्हणतो तसं ते नाही. आपल्या समजुतीनुसार अस्तित्वात येणं जाणं बदल असतो, परंतु सत्य येतही नाही, जातही नाही. ते अव्यक्त आहे. ते आहे आणि अव्यक्त आहे. ते नाही आणि अव्यक्त आहे. ते आहे आणि नाही आणि अव्यक्त आहे. आणि यातील काहीही स्पष्ट नसेल तरी काही हरकत नाही, ऐकत रहा. हे योग्य असं लक्षात ठेवायला हवं की जरी प्रामाणिक मतभेद असू शकतील तरीही वस्तुस्थितीला नेहमीच नाकारता येत नाही. जर कोणी म्हणत असेल 2 अधिक 2 म्हणजे 4 नाही, तर तो चुकीचा आहे. या बाबतीत मतभेदाचा प्रश्नच येत नाही.
पण जर कोणी म्हणत असेल हे पेंटिंग त्या दुसऱ्या पेंटिंगपेक्षा चांगलं आहे, तर प्रामाणिक मतभेदाची शक्यता आहे. कधी कोणता सिद्धांत वापरायचा हे कळण्यात शहाणपणा दडलेला आहे.